दही घ्यायचं आहे, ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जास्त आंबट नको. 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जेवढे पाणी पाहिजे ते आत्ताच यामध्ये मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला जेवढे पाणी पाहिजे तेवढे टाकायचे आहे. मिरचीचं ठेचा, लसूण, खोबरे, अद्रक आणि मिरची यांचा ठेचा केला आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे. त्यामध्ये पहिले मोहरी, त्यानंतर जिरे व्यवस्थित तडतडायला लागले की त्यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला मिक्स केलेले दही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याला हलवत राहायचं आहे. थोडेसे मीठ, त्यानंतर थोडे साखर टाकायची आहे आणि त्याला उकळी येऊन द्यायची. ते पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपली कढी तयार आहे. या पद्धतीने कढी तयार झाली आहे. आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो. अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.